चंपारण नावाच्या जंगलात जय आणि वीरू दोन माकडं राहत होते. जय आणि वीरूने चंपारणातील सर्व प्राण्यांच्या नाकात दम करून ठेवला होता. यामुळे सर्व प्राणी त्या दोघांचे कारनामे सांगण्यासाठी शेरसिंगच्या दरबारामध्ये बसले होते. महाराज, आम्हा सर्व प्राण्यांची आपल्याला विनंती आहे की जय वीरूला लवकरात लवकर जंगलाच्या बाहेर काढून टाका. हो महाराज, ते जर जंगलात जास्त दिवस राहिले ना तर जंगलालाच विकून टाकतील. रामू, तू तर माकड आहे आणि जयवीरू सुद्धा माकड आहेत, तरीही तू त्यांच्या विरोधात बोलतो आहे. हो महाराज, ते दोघही फार मक्कार माकड आहेत. पैशांसाठी काहीही करू शकतात. काही पण करू शकतात म्हणजे यांनी तुझ्यासोबत काही केलं का? हो महाराज, एक दिवस माझ्या पोटात खूप दुखत होतं, तर ते दोघ जण मला मदत करण्याच्या हेतूने डॉक्टरकडे घेऊन गेले होते. डॉक्टरने म्हटलं माझ्या पोटात पथरी आहे. तर जय वीरूने डॉक्टरला म्हटलं ऑपरेशनचा जेवढाही खर्च येईल ना तो आम्ही सर्व देऊ. हे म्हणाले ते, पण लवकरच रामू माकडाच्या पोटाचं ऑपरेशन करून ती पथरी बाहेर काढा असं म्हणाले. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यांनी तर तुझी मदत केली ना? कसली मदत केली महाराज? पथरी काढण्याच्या बहाण्याने त्यांनी माझी किडनी विकली महाराज. काय? जय वीरूला माझ्या समोर आणा. जय वीरू हाजीर आहे महाराज. जय वीरू, जंगलातल्या प्रत्येक प्राण्याचं म्हणणं आहे की तुम्ही दोघं जण जंगलासाठी एक संकट झालेले आहे, म्हणूनच 2 वर्षासाठी तुम्हा दोघांनाही तडीपार करण्यात येत आहे. पण महाराज, आम्हाला आमचा निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी संधी द्या. नाही, कोण्या दुसऱ्या जंगलात राहून तुम्हाला तुमचा निर्दोषपणा सिद्ध करावा लागेल. दुसऱ्या जंगलात राहून जर तुम्ही या जंगलाचं नाव रोशन केलं तरच तुम्हाला निर्दोष मानण्यात येईल. लक्षात ठेवा, हा आमचा आदेश आहे. सर्वांच्या सोबत मस्ती करणे जय आणि वीरूला कठीण झाले होते. 2 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी व आपण निरपराध आहोत हे सिद्ध करण्यासाठी ते दोघे दुसऱ्या जंगलात जातात. अरे जय, नवीन जंगलात तर आपण दोघं आलेलो आहे, पण या जंगलात असं काय करायचं की त्या जंगलाचं आपलं नाव रोशन होईल? अरे यार, पहिली गोष्ट तर ही आहे की आपल्याकडून चांगलं काम होतच नाही, आणि कधी जर चुकून आपल्याकडून चांगलं काम झालं तर जुन्या जंगलाला क्रेडिट देऊन देऊ. हो यार, जर जुन्या जंगलाची इज्जत वाढवली तर होऊन जाईल की आपली शिक्षा पण कमी होऊन जाईल. दोघे बोलत बोलत जात होते तेव्हा समोरून एक चोर येतो आणि त्यांना येऊन धडकतो. चोर चोर, पकडा पकडा, चोर चोर. चुकून जय व वीरू चोराला पकडून आवाजाच्या दिशेने बघतात. चोर चोर, पकडा पकडा, चोर चोर, पकडा पकडा. सर्व प्राण्यांना वाटतं की जय आणि वीरूनेच चोराला पकडले आहे. अरे वा, तुम्ही चोराला पकडलं? हो, अरे बघा बघा मित्रांनो, हे दोघे किती शूरवीर आहेत. अरे जय, बोल वीरू. अरे हे असे समजून राहिले की चोराला जसं आपण दोघांनी पकडलं. हो, तर मग खोट्याची सुरुवात आतापासूनच करू. हे बघा मित्रांनो, अशा छोट्या मोठ्या चोराला पकडणं आमच्या डाव्या हाताची गोष्ट आहे. अरे वा, तुम्ही दोघं तर खूप कामाची गोष्ट आहे. या, तुम्हाला जंगलाच्या राजाशी भेटवतो. सर्व प्राणी जंगलाचा राजा रामसिंग जवळ जातात. महाराज, या 2 शूरवीरांनी या खतरनाक चोराला खूप हिमतीने आणि जबरदस्तीने पकडून घेतलाय. वाह, हे तर खूप बहादुरीची गोष्ट आहे आणि बहादूर माणसांची मी कद्र करतो. तुमचा परिचय तर द्या मला शूरवीरांनो. महाराज, आम्ही मागच्या जुन्या जंगलातून आलोय एका खुफिया मिशनसाठी. तुम्हा दोघांना बघताच मला वाटले होते की तुम्ही दोघे मोठे सरकारी अधिकारी असणार, आणि बघा तुम्ही दोघेही अधिकारी निघालात. हो, पण आमच्या खुफिया मिशन वाली गोष्ट कोणाला सांगू नका, नाहीतर तो आतंकवादी अलर्ट होईल. तर काय मग तू आतंकवादी पकडण्यासाठी इथे आले आहात? हो, आम्हाला खबर मिळाली आहे की तो आतंकवादी इथे बॉम्ब ब्लास्ट करणार आहे. काय? तुम्ही चिंता नका करू महाराज, आम्ही त्यांचे वाईट इच्छा पूर्ण होण्याआधीच त्यांना पकडून घेऊ. वाह, असं वाटतं की तुम्ही जुन्या जंगलाचे वफादार सैनिक आहात. तुम्ही आपल्या मातृभूमीचं नाव रोशन केलं आहे. चिता सिंग, या दोघांच्या राहण्याची सोय केली जावी. जय वीरूच्या येण्यामुळे सर्व जंगलातील प्राणी खूप आनंदात होते. एक दिवस जय भाऊ, वीरू भाऊ,
तुम्ही आपल्या बहादुरीच्या काही गोष्टी आम्हाला सांगा ना. आता मी आपल्या तोंडून स्वतःची तारीफ काय करू? तुम्ही तर पेपर वाचतच असाल ना. आम्ही सर्व लोक तर पेपर वाचतोच ना भाऊ, पण तुम्ही जर आपल्या तोंडून आम्हाला सांगितलं ना तर खूप चांगलं वाटेल. अच्छा, तर मग बिन लादेनला कोण मारलं होतं? कोणी मारलं होतं? मी. आणि भेकू मात्रेला मी मारलं होतं. अच्छा. हो, गब्बर, मुकॅम्बो, शाकाल आणि गरुडा या सर्वांना आम्हीच तर पकडलं. नवीन जंगलात भोळ्या बळ्या प्राण्यांसमोर जयवीरू मोठ्या मोठ्या थापा मारत होते. एक दिवस आतंकवादी लांडग्याला जयवीरू आल्याचे समजते. सांबा, आम्ही असं ऐकलं आहे की जुन्या जंगलातून आम्हाला पकडण्यासाठी 2 लंगूर आलेले आहेत. हो उस्ताद, ते म्हणत होते की तुम्हाला पकडणंच आमचं खुफिया मिशन आहे म्हणून. जय बात, आता मजा येईल. आता काय हुकूम आहे सरकार? आता दुश्मनच्या वारची वाट पाहायची नाही. दुश्मनच्या वारची वाट मूर्ख लोक पाहतात आणि अकलमंद लोक स्वतः वार करतात. आज रात्री आपण सर्व त्या दोघांवर हमला करूया. काही शक? आम्ही तयार आहोत उस्ताद. अबे जय, बोल वीरू. अबे, नवीन जंगलात राहण्याची तर सोय झाली आपली. जेवणासाठी झाडावर जे फळं लागले ते खाऊन घेऊ आपण, पण पिण्यासाठी पाणी कुठून आणू आपण? अरे, मी असं ऐकलंय की 2 किलोमीटर दूर एक तलाव आहे. पाणी पिण्यासाठी आपल्याला रोज तिथे जावं लागेल. अरे जय, तू मोठा आहे आणि तुझी अक्कल सुद्धा मोठीच आहे. अबे, पाणी पिण्यासाठी इतक्या दूर कोण जाईल? आपण इथे विहीरच खोदून टाकू ना. अरे आई शपथ, काय आयडिया सांगितली आहेस तू. जर आपण इथे विहीर खोदून टाकली तर आपल्याला पाणी पिण्यासाठी 2 किलोमीटर नाही जावं लागणार आणि सर्व प्राण्यांना सुद्धा इतक्या दूर नाही जावं लागणार ना. हो, तेव्हा जंगलातला राजा आपल्या दोघांची आणखी जास्त इज्जत करेल. खरं पकडलाय भाऊ तू. मग दोघे मिळून खंदक खोदतात. रात्रीच्या वेळी लांडगा आपल्या टोळीसोबत जयवीरूवर हल्ला करायला येतात, पण रात्रीच्या अंधारात त्यांना खंदक दिसत नाही व सर्व लांडगे त्या खंदकात पडतात. सकाळ होताच खंदकातून लांडग्यांचे आवाज येतात. अरे, कोणी आहे का? आम्हाला वाचवा. लांडग्यांचे आवाज ऐकून जयवीरू खंदकाजवळ येतात. का बरं भाऊ, काय झालं? अरे भाऊ, तू ज्या खुफिया मिशनवर आला आहेस आतंकवादी पकडायला, तो आतंकवादी मीच आहे बरं. अच्छा. हो, आणि आम्ही इथे तुला मारायला आलो होतो, पण विहिरीत पडलो आम्ही. कृपया करून आम्हा लोकांना तुम्ही वाचवा. तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करू. ठीक आहे, ठीक आहे. त्याच वेळी जंगलचा राजा रामसिंग व सर्व प्राणी तिथे येतात. अरे वा, तुम्ही तर खतरनाक आतंकवादीला सुद्धा पकडलं. महाराज, यांनी आतंकवादीला पकडण्यासाठी विहीर खोदली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की हे आतंकवादी या विहिरीमध्ये पडून सुद्धा गेले. वीरू, बोल बे जय. या लोकांना असं वाटत आहे की आम्ही विहीर या आतंकवादीला पकडण्यासाठी खोदली होती. हो, तर त्यांना माहिती नाही पडलं पाहिजे की आपण विहीर पाणी पिण्यासाठी खोदली होती. खरं पकडलंय तू. जाबा शूरवीरांनो, आधी तुम्ही दोघांनी चोराला पकडलं, आता नंतर आतंकवाद्यांना पकडलं. तुम्ही आपल्या साहस, शक्ती आणि बुद्धीचा परिचय दिला आहे. महाराज, खरं तर जुन्या जंगलाची भूमीच अशी आहे जिथे आमच्यासारखे शूरवीर जन्माला येतात. धन्य आहे ती तुमची पावन भूमी आणि धन्य आहे तुमचं जंगल. आम्ही आजच तुमच्या जंगलातल्या राजाला न्योता देऊन इथे बोलवू आणि तुमच्या साहस आणि वीरतेला पुरस्कृत करू. दुसऱ्या दिवशी नव्या जंगलातील राजाचा निरोप मिळताच शेरसिंग आपल्या मंत्र्यासोबत नव्या जंगलाकडे निघतो. नव्या जंगलात पोचल्यावर नव्या जंगलातला राजा शेरसिंगचे स्वागत करतो. नवीन जंगलात तुमचं स्वागत आहे महाराज. नवीन जंगल तुमचं नेहमी ऋणी राहील महाराज. तुमच्या जंगलातील 2 महान योद्ध्यांनी महाआतंकवादी आणि महान चोरांना पकडून आमच्या जंगलामध्ये अमन आणि शांती प्रस्थापित केली आहे. आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की या 2 शूरवीरांनी आपली मातृभूमी म्हणजेच आपल्या जुन्या जंगलाचं नाव रोशन केलं आहे. मला असं वाटतं की तुम्ही या दोघांना सन्मानित केलं पाहिजे. जयवीरूचे कौतुक ऐकून शेरसिंग खूप आनंदी होतो व जुन्या जंगलाची इज्जत वाढवल्यामुळे तर शेरसिंग अतिशय आनंदी होतो.
हे बहादूर माकडांनो, तुम्ही जुन्या जंगलाचं नाव आणि त्याची इज्जत वाढवली. आम्ही खूप प्रसन्न आहोत. आमच्या सोबत चला. आम्ही तुम्हाला बाइज्जत आमच्या सोबत घेऊन चालतो. वीरू, बोल बे जय. आपल्या जंगलात कोणाला हे माहिती नाही पडलं पाहिजे की आपल्यापासून हे कारनामे कसे झाले. हा, पण जाता जाता मला हे तर सांग की ती जी हिरणी आहे ती माझ्यावर मरते का? तिला आय लव्ह यू बोलून देऊ का? अरे तू मरवशील का रे? जे पण बोलशील ते कोड वर्ड मध्ये बोल. शेरसिंग सोबत जय व वीरू आपल्या जंगलात जात असतात. तेव्हा हरिण म्हणतो, तुम्ही जात आहात, तुम्ही नका न जाऊ. आता मला जावं लागेल, पण मी वापस नक्की येईल सिमरन. माझी वाट बघशील. आणि मग सर्व जुन्या जंगलाकडे जायला निघतात. जुन्या जंगलातील सर्व प्राणी जय व वीरूच्या वीरतेचे कौतुक ऐकून खूप आनंदी झाले. जय वीरू आता सर्वांसोबत गुण्या गोविंदाने राहायला लागतात. जंगलचा राजा, माकड किंवा सिंह, ही गोष्ट एका अशा जंगलाची आहे ज्या जंगलात सिंह राजा नाही, गोरिला राजा राहतो. गोरिला राजा बघायला खूप भयानक आणि खूप मोठा आहे. त्या जंगलात आधीपासनं माकडांचंच राज्य होतं. त्यामुळे त्या जंगलात कोणताही सिंह जायचा नाही. गोरिलाचे सगळे शिपाई फक्त माकडच होते आणि माकड शिपाई नेहमी दुसऱ्या जनावरांना खूप त्रास द्यायचे. मित्रांनो, मी या माकडांपासून खूप त्रस्त झालो आहे. मी तर हे जंगल सोडून चाललो आहे. अरे हाती दादा, तू तर त्या माकडांना तुझ्या पायाखाली चिरडून मारू टाकतोस ना एका झटक्यामध्ये. मग का तू जंगल सोडून जाण्याची वार्ता करतो आहेस? मी तर त्यांच्यापेक्षा मोठा आहे, पण मी त्यांच्यासारख्या उड्या नाही मारू शकत ना. मी सुद्धा त्यांच्यापासून खूप त्रस्त झालो आहे. मला सुद्धा या जंगलात नाही राहायचं आहे. कदाचित आपला राजा सुद्धा बाजूच्या जंगलासारखा शेरसिंग सारखा चांगला असता तर आपल्याला वाचवून घेऊन गेला असता. हो हरण, जर इथला राजा शेरसिंग असता ना तर त्या माकडांच्या त्रासापासून आपल्याला नेहमी वाचवून ठेवलं असतं. हातीदादा, तुमच्यामध्ये ताकद आहे. तुम्ही लढाई करून तुमचा जीव वाचवू शकता आणि हरणामध्ये स्फूर्ती आहे. तो धावून आपला जीव वाचवू शकतो. पण आम्ही काय करू शकतो? उभ्या उभ्या आपल्या मृत्यूचा तमाशा पाहू शकतो. तितक्या तिथे एक सारस येतो. अरे मित्रांनो, काय झालं? जरा त्रस्त दिसताय तुम्ही लोक. हो बाबा, तेच माकडांचा त्रास. त्या माकडांमुळे तर मला सुद्धा खूप त्रास झालाय. त्या माकडांचं काहीतरी करावं लागेल. मित्रांनो, आपण काहीही करू शकत नाही. आता तर फक्त देवच आपल्याला वाचवेल. अरे देवा, एखाद्या शेर सिंगला आमच्या मदतीसाठी या जंगलामध्ये पाठवून दे तर किती चांगलं होईल. जसं काही देवानी लोमडीची एखादी गोष्टच ऐकली. जवळच्या जंगलातला शमशेर सिंगचा युवराज आता मोठा झाला होता. दुसऱ्या दिवशी जंगलात शमशेर सिंग आणि सिंहनी आणि तरुण शेरसिंग आणि दुसरे सगळे जनावर होते. शेरसिंग, आता तू तरुण झाला आहेस. आता तुला स्वतःचा रस्ता निवडावा लागेल. ठीक आहे बाबा, मग जा आणि जग जिंकून ये. इथून दक्षिणेकडे एक जंगल आहे. तिथे जाऊन तुला तुझं साम्राज्य उभं करावं लागेल. सिंहाला आपलं साम्राज्य करण्यासाठी तो गोरिलाच्या जंगलात जातो. खूप वेळ चालल्यानंतर तो जंगलात प्रवेश करतो आणि तितक्यात आकाशात उडणारा गरुड त्याला बघतो. असं वाटतंय देवाने आमचं ऐकलंय. आमचा तारणहार आलेला आहे. ही आनंदाची बातमी सांगायला गरुड सगळ्याच प्राण्यांजवळ जातो. हे मित्रांनो, एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. अरे गरुडा, काय आणलंयस ते लवकर सांग ना आम्हाला. आपल्या जंगलामध्ये शेरसिंग आला आहे. काय? आपल्या जंगलामध्ये शेरसिंग आला आहे? हो, मी माझ्या डोळ्यांनी त्याला पाहिलं आहे. अरे वा, असं वाटतंय देवाने आपलं ऐकलं. हे देवा, तुझा खूप खूप आभारी आहो. चला मित्रांनो, आपण त्या शेरसिंगचं स्वागत करूया आणि त्याला इथे घेऊन येऊया. हो हो, चला. आता आपले चांगले दिवस येणार आहेत. सगळे जनावर शेरसिंहाजवळ जाऊन त्याचं स्वागत करतात. सगळ्या प्राण्यांच्या वतीने आमचा प्रणाम स्वीकार करा महाराज. अरे तुम्ही लोक मला प्रणाम का करत आहात आणि मला तुम्ही असं महाराज का म्हणतायत? याच्यासाठी की आमच्या जंगलात पहिल्यांदा कुणी शेरसिंग आला आहे.
काय म्हणायचंय? का या जंगलात कुणी शेरसिंग नाही राहत? नाही महाराज, इथे कुणीही शेरसिंग नाही राहत. तर या जंगलाचा राजा कोण आहे? या जंगलामध्ये माकडांचं राज्य चालतं. काय कळलं की इथे शेरसिंग नाहीये, पण हत्ती तर आहेत ना. मग इथला राजा माकड का आहे? मी खूपच म्हातारा झालो आहे. राज्य करणं आता मला जमणार नाही. अरे हत्ती दादा, जनावर वयाने म्हातारा होतो, ना की स्वतःच्या डोक्याने. जर तुमच्या सर्वांचा हाच विचार असेल तर माकडं काय, कुत्रे सुद्धा तुमच्यावर राज्य करतील. आता तुम्ही सांगा, आम्हाला काय करायला हवं? दृढ निश्चय करा, वाटा आपल्या आपच सापडतील. शेरसिंहाची ही गोष्ट ऐकून सगळ्या जनावरांना खूप ताकद येते आणि तेव्हाच हिरण खूप ओरडून म्हणतो, हमारा राजा कैसा हो? शेरसिंग जैसा हो. हमारा राजा कैसा हो? शेरसिंग जैसा हो. शेरसिंग, आम्ही सगळे या माकडांमुळे खूप त्रस्त झालो आहोत. काय तुम्ही आमची मदत करू शकता? आणि त्यानंतर हत्ती शेरसिंहाला माकडांनी दिलेला त्रास सांगतो. हो शेरसिंग, हाती भाऊ तर जंगल सोडून जाण्याचा विचार करत होते. काय, माकडं एवढी खतरनाक आहेत? हत्ती भाऊ जंगल सोडून जाण्याची वार्ता करतायत? हो, आम्ही सगळेच जंगल सोडून जाण्याचा विचार करत होतो. तुम्ही चिंता करू नका, आता मी आलो आहे. मी इथे असताना कुणालाही जंगल सोडून जाण्याची गरज नाहीये. पण शेरसिंग, जंगलाचा राजा खूपच खतरनाक आहे. तुम्ही एकटे नाही लढू शकत. काय, मी त्या माकडांसोबत नाही लढू शकत? हो, तो बंदर एक महाकाय गोरिला आहे. बरं, तर अशी गोष्ट आहे. ठीक आहे, मी एकटा नाही लढू शकत. आपण सगळे तर मिळून लढू शकतो ना. एकत्र लढायचं ते कसं? आपल्याला त्या माकडांना पळवण्यासाठी आपल्या डोक्याचा वापर करायला हवा. आपल्याला एक प्लान बनवून त्यांना पळवावं लागेल. प्लान? कसा प्लॅन? मला या जंगलात एक अशी जागा सांगा जिथे माकडं खूप कमी जातात. अशी जागा तर फक्त जंगलाच्या नदीच्या जवळ आहे. तिथे माकडं खूपच कमी जातात, कारण तिथे त्यांच्यापेक्षा सुद्धा खतरनाक मगरी राहतात. तर मग चला, आपण मगरीकडे जाऊन मदत मागूया त्यांच्याकडून. माफ करा, पण मला एक गोष्ट समजलेली नाहीये की मगर आपली काय मदत करू शकतो बरं. ते मी तुला नंतर सांगतो. सगळे जनावर शेरसिंहाची गोष्ट ऐकून नदीच्या जवळ जातात. सगळे जनावर नदीच्या किनाऱ्यावरून चलता चलता ते सगळे प्राणी नदीच्या मगराजवळ पोहोचतात. काय झालं हाती भाऊ? तुम्ही सगळे एकत्र इथे? सगळं व्यवस्थित तर आहे ना? काहीच ठीक नाहीये मगर भाऊ. माकडांनी दिलेल्या त्रासाबद्दल तुम्हाला तर सगळं व्यवस्थित ठाऊक आहे. मगरमच्छ दादा, असं वाटतंय देवाने आमचं ऐकलं आहे. हे बघ, आमच्या सोबत शेरसिंग आहे. अरे हो, हा, आपल्या जंगलात तर शेरसिंग राहतच नव्हता ना. मग हा कुठून आला आहे? याला देवाने आपल्या मदतीसाठी पाठवला आहे. तर हा शेरसिंग आपल्या जंगलातल्या जनावरांची मदत करणार आहे. हो, मी यांचा त्रास ऐकून घेतला आहे. यामुळे मी यांची मदत नक्कीच करेन. वा शेरसिंग, तू तर खूपच दिलवाला आहेस. मगर दादा, जंगलातल्या जनावरांची रक्षा करणं तर हे माझं कर्तव्य आहे ना. आणि तेवढ्याच वेळात जंगलांचा राजा गोरिला माकडांची सभा बोलवतो. मला व्यवस्थित खायला का मिळत नाहीये? जर मला वेळेत जेवण नाही मिळालं तर मी तुम्हाला सर्वांना खाऊन टाकेन, समजलं का? महाराज, मी ऐकलंय आपल्या जंगलामध्ये एक सिंह आलेला आहे. त्यामुळे त्याला घाबरून कुणीही माकड जेवण आणायला जंगलात जातच नाहीये. एका सिंहाच्या येण्याने आपलं राज्य थोडीच संपणार आहे. अशा सिंहाला तर मी माझ्या चुटकीमध्ये मसरून टाकेन मी. गोरिलाला आपल्या ताकदवर खूप घमंड होतं. महाराज, माझ्या तुमच्या एवढी ताकद कुठे आहे एका सिंहाशी लढू शकू? अरे, मी असताना सुद्धा तुम्ही एका सिंहाला घाबरला आहात. जाऊन शेरसिंगला सांगा की मला त्याच्यासोबत युद्ध करायचं आहे. आणि त्याला सुद्धा हे सांगा, जर तो हारला तर त्याला आमचा गुलाम म्हणून राहावं लागेल.
सिपाई माकड नदीच्या जवळ जाऊन गोरिलाची माहिती सगळ्यांना सांगतो. ऐका ऐका, आमचा राजा म्हणजे या जंगलाचा महाराजा गोरिलाने शेर सिंगच्या येण्याची बातमी ऐकून शेर सिंगला एक चॅलेंज दिला आहे की जर शेर सिंगला या जंगलामध्ये राहायचं आहे तर त्याला आमच्या राजासोबत युद्ध करावं लागेल. आणि जर का आमचा राजा जिंकला ना तर शेर सिंगला त्याचा गुलाम बनून राहावं लागेल. समजलं काय शेर सिंग? हे चॅलेंज तुला मंजूर आहे का? सगळे जनावर शेर सिंहाला दिसतात. मला चॅलेंज मान्य आहे, पण माझी सुद्धा एक अट आहे. जर तो हारला तर त्याला हे जंगल सोडून जावं लागेल आणि सोबत तुम्हा सर्वांना सुद्धा. शेर सिंहाने ही चुनौती स्वीकार केली आणि माकड ही गोष्ट गोरिलाला सांगतो. आणि त्याने हे सुद्धा सांगितलंय जर तुम्ही हारलात तर आपल्या सगळ्यांना हे जंगल सोडून जावं लागेल. त्याची एवढी हिंमत की तो मला असं सांगेल. ठीक आहे, मला त्याची शर्त सुद्धा मान्य आहे. समजलं? जाऊन सांग शेरसिंगला की त्या डोंगराच्या मैदानावर आजपासून 2 दिवसानंतर आपण युद्ध करणार आहोत. सिपाई माकड गोरिलाची गोष्ट शेरसिंहाला सांगायला निघतो आणि नदीजवळ शेरसिंहाला सगळी गोष्ट सांगून तो परत गोरिलाकडे जातो. शेरसिंग, गोरिल्ला खूपच ताकदवान आहे. तू चॅलेंज ऍक्सेप्ट करून काही चूक तर नाही केलीयस ना? बिलकुल नाही. मी त्याला हरवूनच दाखवेन. हो, पण कसं? काय तुला माहिती आहे की या जगातलं सगळ्यात खतरनाक हतियार कुठलं आहे? मशीन गन, बम, मिसाईल. नाही, जगातलं सगळ्यात खतरनाक हतियार आहे आपलं डोकं. मी गोरिल्लाला आपल्या डोक्याने हरवेन. ते तर ठीक आहे, पण हरवणार कसं त्याला ते तर आम्हाला सांग. आता नाही, जंग जितल्यानंतर मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं रहस्य सांगेन. समजलं? आणि सगळे रात्री आपापल्या घरी परततात. रात्रीच्या वेळी शेरसिंह उल्लूला आपल्या जवळ बोलवतो. तुम्ही मला बोलवलंत महाराज? हो गुबडदादा, तुम्हाला माझं एक काम करायचं आहे. तुम्हाला लवकरात लवकर बाजूच्या जंगलात जाऊन माझे वडील शमशेर सिंग यांना इथे घेऊन यायचंय. जसं तुम्ही म्हणाल महाराज. उल्लू उडता उडता जवळच्या जंगलात जातो आणि शमशेर सिंहाला शेरसिंहची माहिती सांगतो. माहिती ऐकून शमशेर सिंह शेरसिंहाकडे जाण्यासाठी निघतो. काहीच वेळात तो शेरसिंहाजवळ पोहोचतो. रात्रीची वेळ आहे. दोन्ही सिंह समोरासमोर उभे आहे. बाबा, तुम्ही आलात? हो बाळा, तुझं सांगणं येताच मला समजलं होतं की तू काहीतरी अडचणीत असशील. त्यामुळे मी लगोलग निघालो इथे यायला, एकही वेळ न दवडता. नंतर शेरसिंह आपल्या वडिलाला गोरिलाची चुनौती आणि त्यांची लढण्याची माहिती सांगतो. बाळा, गोरिल्ला खूपच शक्तिशाली असतात. त्यांना हरवणं खूपच कठीण असतं. कठीण असेल पण अशक्य तर अजिबात नाही. माझ्याकडे एक युक्ती आहे. युक्ती? कसली युक्ती? आपण दोघं एकसारखे दिसतो, त्यामुळे आपण आलटून पालटून त्याच्याशी लढायचं. यामुळे त्याला कळणारही नाही की आपण वेगवेगळे सिंह आहोत. जेव्हा लढता लढता तुम्ही थकलात तेव्हा चालाकीने मी तुमच्या जागी येऊन त्याच्यासोबत लढायला सुरू करेन, आणि जेव्हा मी थकेन तेव्हा तुम्ही येऊन त्याच्याशी लढायला सुरू करा. युक्ती तर खूप चांगली आहे, पण ही गोष्ट गोरिल्लाला माहिती पडली तर? तुम्ही येण्याची सूचना आपण गुप्त ठेवूया. तुम्ही 2 दिवस माझ्या गुफेतून बाहेरच निघू नका बस. बघताच बघता 2 दिवस लोटून जातात. एका बाजूला गोरिला आपल्या माकडांसोबत उभा आहे आणि दुसऱ्या बाजूनी शेरसिंह जंगलाच्या प्रत्येक जनावरांसोबत उभा आहे. शेरसिंहासोबत बाघ, चिता, जिराफ, हत्ती, हिरण आणि लांडगा सगळेजण सोबत उभे होते आणि शमशेर सिंह पहाडाच्या मागे उभा होता. काही वेळानंतर गोरिला आणि शेरसिंहामध्ये युद्ध सुरू होतं. गोरिला शेरसिंहाला खूप मारतो. काही वेळ युद्ध चालल्यानंतर शेरसिंह खूप थकून जातो, म्हणून तो चतुराईने पहाडाच्या मागे जातो आणि त्याच्या जागी शमशेर सिंह मैदानात येतो. मग दोघांमध्ये खूप युद्ध होतं. गोरिला शमशेर सिंहला पण खूप मारतो. शमशेर सिंह थकल्यानंतर चपळीने तो पण पहाडाच्या मागे जाऊन लपतो आणि त्याच्या जागी परत शेरसिंह येऊन युद्ध लढायला लागतो.
दोन्ही सिंहांसोबत लढता लढता गोरिला खूप थकून जातो आणि लढता लढता गोरिला युद्ध हारून जातो. थांब, मी हरलो शेरसिंग. तर तू बोलल्याप्रमाणे या जंगलाला सोडून निघून जा. यावेळी पण दुसरा सिंह पहाडाच्या मागे उभा असतो. गोरीला दिलेल्या वचनानुसार सगळ्या माकडांना घेऊन तो बाहेर निघतो. सगळ्या माकडांपासून सुटका मिळाल्यामुळे सगळे जनावर खूप आनंदित होतात. शेरसिंग, तू एवढ्या शक्तिशाली गोरिलाला कसं काय हरवलंस एकट्याने बरं? मला तर काही समजतच नाहीये. मी सांगितलं होतं ना, गोरिल्लाला हरवण्यासाठी माझ्याकडे एक प्लान आहे. अरे, तो प्लान आम्हाला सुद्धा सांग बाबा. बाबा, बाहेर या तुम्ही. पहाडाच्या मागून शमशेर सिंग बाहेर येतो आणि शेर सिंग सगळ्यांना सांगतो की आम्ही मिळून गोरिला सोबत कसं लढलो. हे ऐकून सगळेजण आश्चर्यचकित होतात. आणि त्या दिवशी तू मगर दादाकडून काय मदत मागितली होतीस, ही गोष्ट सुद्धा तर सांग आम्हाला आता. गोरिल्ला सोबत चॅलेंज ऍक्सेप्ट केल्यानंतर मी मगर दादाला सांगितलं होतं की कुठल्याही माकडांना 2 दिवसापर्यंत नदीतून पाणी प्यायला देऊ नका. पाणी नसल्यामुळे ते माझ्यासोबत जास्त वेळ युद्धच करू शकले नसते. हे मला माहिती होतं. शेरसिंग, तू शक्तिशाली तर आहेसच आणि बुद्धिमान सुद्धा आहेस. काय आमच्या जंगलाचा राजा बनशील? जेव्हा शेरसिंहाने हा म्हटलं तर सगळे जनावर खूप आनंदित झाले. आपला मुलगा जिंकला हे पाहून शमशेर सिंह खूप आनंदित होतो आणि तो पण आनंदात आपल्या जंगलात जायला तयार होऊन जातो.